बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात। वाल्मिकनं पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केल्याची आरोपी विष्णू साठेची कबुली सीआयडीच्या अहवालातून उघड। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचं प्रकरण महाराष्ट्राबाहेर चालवा। तेलंगणा किंवा कर्नाटक सरकारकडे खटला सुरू करा। खासदार बजरंग सोनवणेंची सरकारकडे मागणी। नवी मुंबईच्या सानपाड्यातील डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार। 2 आरोपींकडून 5 ते 6 राऊंड फायर, 1 जखमी, आरोपी फरार। मुंबईतील धारावीमध्ये रात्री विचित्र अपघात। टँकरच्या धडकेमुळे 6 गाड्या खाडीत पडल्या। पोलिसांकडून गाड्या खाडीतून काढण्याचं काम सुरू। महाराष्ट्रात मागील 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक। तर महाराष्ट्र आता थांबणार नाही, एक्सपोस्ट करत मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। सामना मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। गडचिरोलीला नवी ओळख देत असतील तर मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचं स्वागत। सामनातून भाष्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असणारे छगन भुजबळ आज शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर। चाकण एपीएमसी मधील सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती। साताऱ्यातील जन्मगावी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। पुण्यातील फुलेवाड्यासह राज्यभरातही कार्यक्रम। कांदा अनुदान आणि निर्यात शुल्काच्या प्रश्नावर आज चर्चा होण्याची शक्यता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत बैठक। कांदा प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता।